सुमन पोहे नाही, पोहे मिळतील म्हणून मी सकाळपासून उपाशी आहे. नाही तर काय बघितलंय हे घरंदाज आहे सकाळपासून उपाशी आहे. असा पोह्याचा फालतू नाश्ता बिष्टा आम्ही काही करत नसतो. काय? कळलं ना? आम्हाला नाही आवडत ते. चमचा आहे का चमचा? आई हे घे. मला दे. हा. चहाची गाळणी फ्री. कुठं आहे ती? पाहिजे आम्हाला. मी वाचलं नाही. कसला संसार करणार वाचलं नाही. हा? भांडून घेऊन यायचं ना त्याकडून. हा वाचलं नाही गाळली नाही म्हणजे काय का? आई तू म्हणजे ना आता एकदम रोहिणी ताईंसारखी झाली आहेस काकूबाई. म्हणजे त्यांच्या सुनेने जर का संपलेली टूथपेस्ट टाकायला गेली ना तर त्या म्हणतात अगं लाटण्याने लाटून घ्यायची ना आणखीन 2 दिवस गेले असते. बसा 1 मिनिट. आईला जास्त बोलू नको दादूस. असं- आपण किती श्रीमंत आहोत माहितीये ना. आई आपल्या घरी किती चहा बनतो सांग. मग किती चहा बनतो आमच्याकडे माहिती की एवढा चहा बनतो की आम्ही चहा मच्छरदाणीतून गाळतो. एवढे श्रीमंत आहोत आम्ही. वा 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 एवढ्या श्रीमंत घरात आमची लेक जाणार नशीबच. कुठलंच म्हणून समजा. 1 मिनिट जाणार आहे. गेलेली नाही बर का. हा आमच्या घरी आल्यावर कळेल तिला आम्ही किती श्रीमंत आहोत ते. करेक्ट आहे. मला काही परीक्षा घ्यायच्या आहेत. हे तिसरी नापास. बसू दे फक्त तिला. घे बाळा बस बेटा. 1 मिनिट इकडे. ओके फाईन. बर बस. माय गॉड कशी बसते. बर काय काय मग शिक्षण काय. MSc in analytic chemistry, MPhil in social administration, PhD in architecture. जावई बापूचं शिक्षण काय? ITI. अंबरनाथच्या ITI मधनं मी चावी बनवायचा कोर्स केला. ITI? आय टी फॉर्म मध्ये आहे तो. येस हा तो तिकडं हे PCU आहे तिकडे. कमॉन ते PCO नाहीये CEO. तो शिशो आहे तिकडं मोठा याच्यावर. मी काही प्रश्न विचारू का मुलीला? विचार की बाळा विचार. तुम्ही मला लोन दिलंयत का? काय? तुम्ही मला लोन दिलंयत का? मी तुम्हाला लोन नाही का? मग माझा तुमच्यात एवढा इंटरेस्ट का वाढतोय? ईश्वर, आई मला ही मुलगी पसंत आहे, मला हिच्याबरोबर लग्न करायचंय. हो ठीक आहे लग्न करायचं तर करू दे पण हा दोन्ही साईडचं तुम्हीच करायचं. कसं दिसेल ते अंतरपट मध्ये दोन्ही साईडला हीच. पोरानं का बँड मध्ये काय खुळखुळा वाजवायचा का? कसं दिसेल. अगं दोन्ही साईडचा खर्च त्यांनी करायचा. हा हा मग ठीक आहे. मग आणि बस्त्याचं काय? नाही नाही ते तुम्ही स्टॉकची व्यवस्था करा आम्ही आमचं बसू. कपडे 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 मला घ्या कपडे. मला कधीच कोणी कपडे घेत नाही. माझा बर्थडे असतो 14 जूनला तर त्या दिवशी पण नवीन कपडे म्हणून मला शाळेचे कपडे घेतले जातात. पण तुम्ही घरंदाज आहात ना? खरा अंदाज तुम्हाला येईल नंतर. नाही खरं तर आलाय तुम्हाला. काय म्हणायचं तुला? आलाय म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत. हो कळलं ना.
अगं याने खिशात हात घातला ना तर नकळत 10,000 रुपये काढतो तो. का पाकिट मारे हे थांबतो. नाही ठरलं, हे लग्न मोडलं. नाही नका हो, असं नका करू. मी तुमच्या पाया पडतो. आमच्या पोरीला पदरात घ्या हो. बाबा काय करताय तुम्ही हे नका त्याच्या पाया वगैरे पडू आणि हे असं जर असेल ना तर मला अजिबात लग्न करायचं नाही याच्याशी नाही 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 मी तुमच्या पाया पडतो. मी तुमच्या पाया पडतो. हे लग्न मोडू नका. अरे हे काय करतोस तू? काय करतो म्हणजे मी पाया पडतो. Please, हे लग्न मोडू नका. मी पाया पडतो. आई व्हॅक्युम क्लीनर पण दिले यांनी आपल्याला. काय करतोस तू? तुला कळतं का? अशा 50 पोरी रांगेत उभ्या असतात. हा आणि पोलीस विचारतात हाच आहे का सकाळी चोर, हाच आहे का सकाळी चोर? मी कसा बसा? हे बघा असं माझ्या बरोबर घरी वागतात. खरं खरं सांगतो म्हणून मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. माझा कॉन्फिडन्स केला या घरात. Please, माझ्याबरोबर लग्न करा. मी पाया पडतो तुमच्या. मी तुमच्या पाया पडतो. माझ्या पोरीला पदरात घ्या हो. मी तुमच्या प्लीज आता येणार आहे मृण्मयीकडे आणि त्यांच्या सासूबाई. पुणेरी पुणेकर Yes. ही जोडी काय सांगशील सासूबाईंबद्दल? अरे ती भयानक म्हणजे भयानक गोड आहे आणि इनोसंट आहे. आत्ताची गोष्ट सांगते. हा. मी काहीतरी आमच्या एका कपाटामध्ये जस्ट निघण्याच्या आधी शूटिंगसाठी मी काहीतरी शोधत होते तर ती म्हटली काय शोधतेस, आधार कार्ड का? तिकडे आधार कार्ड दाखवायला लागलं. मी म्हटलं नाही, मी म्हटलं पासपोर्ट शोधतीये कारण चांगल्या कामांचे विजे असल्याशिवाय तिकडे एंट्री नाही मिळत. तर ती म्हटली मी माझं पण घेते, मला ओळखलं नाही. तर म्हटलं अगं आई थांब जरा ओळखतील. सो तिचे ना असे खूप वेगवेगळे दिवसभर काहीतरी प्रश्न चालू असतात पण खूप खूप गोड आहे. हसरी गॅलरी म्हणतो आम्ही तिला. आणि आधी आम्ही एकत्र राहत नव्हतो. म्हणजे आई आणि बाबांनी असं ठरवलं होतं की नको, म्हणजे तुमच्या दोघांचा संसार तुमचं चालू दे, आमची अडचण नको. त्याच्यानंतर 6च महिन्यांमध्ये आम्हाला आठवण यायला लागली आणि आता ती आमचाही संसार सांभाळते आणि त्यांचाही संसार सांभाळते. सासूबाई काय सांगाल सुनबाईंबद्दल? सूनबाईबद्दल किती बोलू आणि किती नको, कमीच पडेल मला वाटते. वा. मला आमच्या घरी सगळे खुशाल चेंडू म्हणायचे. तर आता हिला काय म्हणू हा मला प्रश्न पडला. चेंडू. वा. तर इतकं म्हणजे आमचे सर्व मतं वगैरे जुळतात. म्हणजे अशी सून आता मिळणं खरोखर कठीण आहे की आम्ही व्यवस्थित त्यांना फ्लॅट वगैरे घेऊन दिला होता लग्नाच्या आधी 6 की तुम्ही वेगळं राहा, संसार थाटून दिला. मग ती बोलली आपण सर्व चांगलं असताना आई का वेगळं राहायचं, तुम्ही या. तर आम्ही 4 महिने विचार केला कारण आम्ही दोघंही स्वतंत्रपणे फिरणारी आणि आपलं आयुष्य जगणारी दोघंही व्यक्ती आहोत. तेव्हा फरजंद चालू होता ना, म्हणजे हा, तलवारबाजीची प्रॅक्टिस चालू असायची. त्यामुळे ते घाबरले होते actually. म्हणून 4 महिने आले नाहीत. हो, घरातच काहीतरी चालू हो असेल. ना. नाही तर पण मग असं आता एक वर्ष झालं खूप गुण्यागोविंदाने आम्ही राहतोय आणि खूप मजा करतो. वा. छान वाटतं. वा 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 वा.